नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. राज्यातली हरभरा खरेदी पुन्हा 2च दिवसांमध्ये बंद पडली कारण हरभरा खरेदीचं उद्दिष्ट संपलं होतं. केंद्र सरकारनं 29 मेपर्यंत खरेदीला मुदतवाढ दिली, मात्र उद्दिष्ट कमी दिल्यामुळं 2च दिवसांमध्ये खरेदी संपलेली आहे. मग याचा नेमका हरभराच्या बाजारावर काय परिणाम होतोय? हरभरा खरेदीचं उद्दिष्ट वाढवून देणं गरजेचं आहे का? तूर खरेदीचं नेमकं काय सुरू आहे? या सगळ्यांचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीला आपण नेहमीप्रमाणे नेमकं बाजारामध्ये तूर आणि हरभराला काय भाव मिळतो ते समजून घेऊयात. आता हरभराच्या सरासरी दर पातळीमध्ये आपल्याला मागच्या 2 आठवड्यात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. हरभराचा जो बाजारभाव आपल्याला 5,000 रुपयांच्या कमी दिसत होता, तो आता 5,000 रुपयांचा टप्पा पार करून काहीसा पुढे सरकला. परंतु हमीभावापेक्षा सध्याचा बाजारभाव खूपच कमी आहे. तर यंदा सरकारनं 5,875 रुपये हमीभाव हरभरासाठी जाहीर केला आणि सध्याचा बाजारभाव किती आहे तर 5,100 ते 5,300 रुपयांदरम्यान बहुतांशी बाजारांमध्ये हरभराची विक्री केली जाते. म्हणजेच काय तर सध्याचा बाजारभाव हमीभावापेक्षा खूपच कमी आहे. आता हरभराचे बाजारभाव हंगामाच्या सुरुवातीपासूनच दबावात होते, त्यामुळे राज्यात हमीभावानं हरभरा खरेदी सुरू करावी अशी मागणी शेतकरी करत होते. ही मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारनं राज्यात 7,61,000 टन एवढा हरभरा हमीभावानं खरेदीला मंजुरी दिली होती. आता हे खरेदीचं उद्दिष्ट तसं पाहिलं तर काहीसं अधिक दिसत होतं, परंतु उत्पादनाचा जर आपण विचार केला तर त्या तुलनेमध्ये 25% एवढं उद्दिष्ट देण्यात आलं होतं. आता बाजारामध्ये हरभराचे बाजारभाव हे हमीभावाच्या तुलनेत 15 ते 20% दरम्यान कमी होते. त्यामुळे साहजिकच हमीभावानं खरेदीसाठी शेतकऱ्यांचा ओढा जास्त वाढला होता. हमीभावाची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे खरेदी देखील मोठ्या प्रमाणात होत होती आणि राज्यात दिलेलं खरेदीचं उद्दिष्ट हे संपलेलं होतं. त्यामुळे खरेदी ठप्प झाली. शेतकऱ्यांनी पुन्हा मागणी केली होती की सरकारनं खरेदीचं उद्दिष्ट वाढवून द्यावं, हमीभावानं हरभऱ्याची खरेदी सुरू राहावी, कारण दुसरीकडं बाजारामध्ये भाव मात्र त्या प्रमाणात सुधारलेले होते. आजही हरभऱ्याचा बाजारभाव हा हमीभावापेक्षा किमान 10 ते 15% कमी आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची मागणी होती की उद्दिष्ट वाढवून मिळावं. त्यानुसार राज्य सरकारनं राज्यात हमीभावानं खरेदीचं उद्दिष्ट वाढवून दिलं होतं. तर दुसरीकडे खरेदीचा कालावधी देखील संपला होता. यंदा सरकारनं हरभरा खरेदीसाठी केवळ 60 दिवसांचा म्हणजे 2 महिन्यांचा कालावधी दिला होता. एरवी हमीभावानं खरेदीसाठी सरकार 90 दिवस म्हणजे 3 महिन्यांचा कालावधी देत असतं. यंदा मात्र केवळ 60 दिवसांचा कालावधी होता. आता इथं पेच निर्माण झाला होता. एक तर उद्दिष्टही संपलं होतं आणि कालावधी संपला होता. शेतकरी मात्र बाजारामध्ये कमी भावामध्ये हरभरा विकत होते अशी त्यांच्यावर वेळ आली होती. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत हमीभावानं खरेदीचं उद्दिष्ट वाढवून देण्याची आणि कालावधी वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार केंद्र सरकारनं हरभरा खरेदीचा कालावधी 29 मेपर्यंत वाढवला आणि उद्दिष्ट देखील 58,000 टनांनी वाढवून दिलं होतं. परंतु हे वाढवलेलं उद्दिष्ट खूपच कमी होतं, कारण बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची आवक आजही सुरू आहे. अनेक शेतकरी हरभरा विक्रीसाठी वाट पाहत होते की ज्यांनी नोंदणी केलेली होती. त्यामुळे हे उद्दिष्ट अपुरं पडलं. त्याचं झालं असं की खरेदी पुन्हा सुरू होऊन केवळ 2च दिवसांमध्ये पुन्हा बंद झाली. त्याचं कारण असं होतं की जे काही उद्दिष्ट दिलं होतं 58,000 टनांचं ते 2च दिवसांमध्ये संपलं, कारण बाजारामध्ये भाव मोठ्या प्रमाणात कमी असल्यामुळं शेतकरी हमीभावानं जास्तीत जास्त हरभरा घालत आहेत. आता पुन्हा हरभरा खरेदीचं उद्दिष्ट वाढवून द्यावं अशी मागणी शेतकरी आणि खरेदीदार संस्थांनी केलेली आहे. आता यंदा हरभराचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण हरभऱ्याचे बाजारभाव हे आजही 15% दरम्यान बाजारामध्ये कमी दिसून येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावानं हरभरा विकायचा आहे, परंतु उद्दिष्ट 58,000 टनांनी वाढवून दिल्यामुळं हे उद्दिष्ट खूपच कमी ठरलं आणि पुन्हा खरेदी 2 दिवसात बंद झालेली आहे. आणखी सरकारनं किमान 1.5 ते 2 लाख टन एवढं उद्दिष्ट वाढवून द्यावं अशी मागणी शेतकरी करतायत. कारण आजही नाफेड आणि NCCFकडे नोंदणी केलेले जवळपास 31,000 शेतकरी हरभरा खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत. म्हणजेच या शेतकऱ्यांचा हरभरा अजूनही खरेदी व्हायचा आहे. आता काही शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे की जेव्हा सुरुवातीला जसं घडलं होतं की नोंदणी केली, शेतकरी सेंटरवरती माल घेऊन आले, परंतु आजही सेंटरवर तो माल पडू नये. अनेक ठिकाणी असं सांगण्यात आलं की शेतकरी अजूनही आपला माल घेतला जाईल या अपेक्षेत आहेत. सरकारनं जर समजा उद्दिष्ट वाढवून दिलं तर हरभरा उत्पादकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल. एकीकडे तूर खरेदीचं उद्दिष्ट राज्यामध्ये यंदा चांगलं देण्यात आलं, परंतु तूर खरेदी यंदा कमी होते. जवळपास 1 लाख टनांच्या दरम्यान तुरीची खरेदी झाल्याचं सांगितलं जातं आहे. आता तुरीचा बाजारभाव 7,500 ते 8,000 रुपयांच्या दरम्यान पोहोचला आहे. एकीकडे इतर सोयाबीन आणि कापसाच्या भावामध्ये तेजी आलेली दिसून येते, परंतु आपल्या कडधान्य बाजारामध्ये मात्र शांतता आहे. ती तेजी कडधान्य बाजारापर्यंत पोहोचलेली नाही. सध्या देखील आयात कमी अधिक प्रमाणात सुरू असल्याचं सांगितलं जात आहे, परंतु पुढच्या टप्प्यावरचा एल निनोचं सावट आणि खरीपामध्ये नेमकं आपल्या तुरीचं तसंच इतर कडधान्याची पेरणी किती होईल त्यानुसार आपल्याला कडधान्य बाजारामध्ये पुढच्या टप्प्यामध्ये बदल दिसून येतील. तुरीच्या आणि इतर कडधान्याच्या बाजारामध्ये देखील सुधारणा अपेक्षित आहे असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. परंतु सध्या तरी जे काही आयातीचा लोंढा आहे त्या आयातीचा परिणाम आपल्या बाजारावर दिसून येऊ शकतो. परंतु त्यासोबतच दुसरीकडे नेमकं सरकारचं धोरण काय राहतं
ते देखील पाहणं महत्त्वाचंच आहे. देशातील टंचाई लक्षात घेऊन अनेकदा आपण बघितलं की सरकारचे धोरणं हे शेतकऱ्यांना मारक ठरत असतात. आता या पुढच्या टप्प्यामध्ये जर समजा हरभरा खरेदीचं उद्दिष्ट वाढून आलं, जास्तीत जास्त हरभरा हमीभाव न केला तर हरभऱ्याचे भाव देखील सुधारण्यासाठी मदत होईल आणि त्याचा आधार आपल्या तुरीच्या बाजाराला देखील मिळू शकतो. आता हरभरा बाजारात सध्या तरी शांतता आहे, परंतु पुढच्या टप्प्यामध्ये हरभरा आणि तो आपल्या महत्त्वाच्या तूर बाजारामध्ये काय घडामोडी घडतात, त्याचा आपल्या बाजारावर काय परिणाम होऊ शकतो याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.